आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात राजकीय क्षेत्रात नेमका काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मध्ये। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्र पवार यांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर। अजित पवार यांच्या जाण्यानं आपण पोरके झालोय, तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री आहे। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडून भावना व्यक्त। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक। देवगिरी बंगल्यावरती संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। झिरवाळ लाचखोरी प्रकरणी देखील कोर कमिटीमध्ये चर्चा केली जाणार। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांची देखील घोषणा केली जाणार। मुंबई महापालिकेची आज दुसरी विशेष महासभा। मुंबई पालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद महिलेला मिळणार। तर आता 2000 सालापासून पालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पुरुष उमेदवारच हे पद भूषवत होते। 2013ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव, बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर, सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र समोर। शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आत्ताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे या समितीच्या सदस्या होत्या। तर ठरावाचं अनुमोदक अमित साटम होते। ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार। मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळेस भाजपची ताकद नव्हती। अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा वादावरून गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया। आंदोलनातून जाळपोळ हाणामारी होणं अत्यंत दुर्दैवी आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती दगडफेक होत असेल तर निषेध करतो। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील दगडफेकीवरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्याकडून निषेध व्यक्त। हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये, सपकाळांनी राजीनामा द्यावा। टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका।